सोनियाज लाईफस्टाईल. तर मी आज दाखवणार आहे माझी मुलगी रियाची बेडरूम. तर मी इथे बेडरूमच्या एंट्रीला हे वॉल मोल्डिंग बनवले आणि वॉल मोल्डिंग मध्ये हे कस्टमाइज वॉलपेपर घेतलाय. चला तर गाईज आपण पाहूया रियाची बेडरूम. तर मी इकडे एंट्रीलाच छोटासा स्टोरेज घेतला आहे तिचे छोटे कपडे ठेवण्यासाठी. मोस्टली तर मी स्कूलचे कपडे ठेवण्यासाठी, कारण सकाळी एवढी घाई असते आणि त्या घाईमध्ये स्कूलचे ड्रेसेस सापडत नाही. तर मी स्कूलचे ड्रेस ठेवण्यासाठी हा छोटासा स्टोरेज घेतला आहे. इकडे सॉक्स, ड्रेस, हँकी वगैरे इकडे ठेवू शकतो आपण. तर आम्ही जेव्हा घर बुक केलं होतं तेव्हाच रियाची अशी इच्छा होती की माझ्या बेडरूममध्ये तर मला डबल बेडच हवा आहे. तर हा असा सुंदरसा बेड बनवला इकडे आणि पिंक आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनच तिला पाहिजे होतं, तर ते घेतले आम्ही. तर या बेडची साईज एवढी मोठी आहे की इथे म्हणजे 2 माणसे झोपू शकतात. थोडी साईज मोठी घेतली आम्ही. तर इथे 2 वरती 1 किंवा दोघेही झोपू शकतात. आणि वरती पाहूया आपण. ज्यांना कोणाचं डिस्टर्बन्स नको आहे ते इथे मस्त आरामात झोपू शकतात. खूप छान वाटतं, वरती रिलॅक्स वाटतं झोपायला. इथे मला ग्रिल्स लावायचे पण मी रिया मोठी आहे त्यामुळे आता सध्या काही गरज नाहीये, तर मी लावून नाही घेतले. नंतर गरज असणार आहे. नंतर गरज पडली तर लावून घेईल. तुझे स्टोरेज केले ते पण दाखव. हा, आणि मी बेडच्या इकडे स्टोरेज केलंय. बघू शकते इथे म्हणजे तिचे टॉयज वगैरे, सॉफ्ट टॉयज वगैरे भरपूर बसतात यामध्ये. टॉयज स्पेशली सॉफ्ट टॉयज ठेवण्यासाठीच मी बनवले हा. तर मी इकडे कर्टन्स न घेता हे ब्लाइंड्स घेतले, म्हणजे मुलांच्या सेफ्टीसाठी चांगले आणि मुलांना हे कस्टमाइज डिझाईन असल्यामुळे अजून थोडं अट्रॅक्टिव्ह दिसतं मुलांच्या रूमला. तर इकडे विंडो आहे. आम्ही रात्रीला व्हिडिओ काढतोय त्यामुळे बाहेरचा व्ह्यू काही दिसणार नाही, पण डे लाईटमध्ये इकडे खूप छान उजेड येतो आणि सकाळचं ऊनही येतं या विंडोतून. त्याचा खर्चही दुप्पट आहे कर्टनपेक्षा. थोडे महाग जातात पण छान दिसतात. मुलांच्या रूमला स्पेशली छान दिसतात हे. तर मी इकडे रियासाठी स्टडी टेबल बनवलाय आणि इथे ड्रॉवर आहे. इथे बुक्स वगैरे ठेवू शकता. इकडे मी असं म्हणजे स्टोरेजच आहे स्टडी टेबलचं. तर मी इकडे तिचे स्कूलचे बॅग्स ठेवले जे एक्स्ट्राचे आहेत. आणि इकडे एक दुसरी विंडो आहे जिकडे मी दुसरी डिझाईन घेतली आहे. इकडे पण ब्लाइंड्सच बसवले मी. तर ही पहा, इकडे थोडं मल्टी कलर मध्ये डिझाईन घेतली आहे या ब्लाइंडची मी. तर मी इकडे असं वॉर्डरोब घेतलंय पिंक आणि व्हाईट कलर मध्ये. तर तुम्हाला मी वरती लॉफ्ट घेतलंय आणि इकडे तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते. हे रियाचं वॉर्डरोब आहे, रियाचे ड्रेसेस. इथे 2 ड्रॉवर्स घेतले. तर इकडे तिचे हेअर बेल्ट्स वगैरे ठेवले मी. इकडे हँकी वगैरे ठेवले. तर इकडे सेमच अरेंजमेंट आहे. रियाच्या रूम मध्ये पण भरपूर स्टोरेज घेतला मी. वरती पण लॉफ्ट बनवले, पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्येच बनवले. तर वरती पण कपडेच ठेवलेले सगळे तिचे, जे की आपण डेली यूज नाही करत, कधीतरी रेअरली यूज होतात, ते वरती ठेवले. आणि इकडे मी सिटिंग बनवली आहे. इथे विंडो आहे तर मी दाखवते. इथे पण मी ब्लाइंड्स घेतले आणि मैत्रिणीला चहा बनवायचा आणि इथे येऊन चहा पाजायचा मैत्रिणीला. इकडे पण एक विंडो आहे. तर इकडे हे पण कस्टमाइज डिझाइन आहे ब्लाइंडचं. इथे बसून बाहेर माझा गार्डनचा व्ह्यू आहे, तर मस्त बसून मी इथे बसून चहा पिऊ शकते छान. तर मी सिटिंगच्या इथे पण स्टोरेज बनवलाय. हा ड्रॉवर बनवलाय मी. भरपूर स्टोरेज आहे, भरपूर मोठा ड्रॉवर आहे हा. इकडे पण स्टोरेज खूप घेतलाय. तर मी वरती POP न घेता प्रोफाईल लाईट बसवले. तर याचा लुक सेम सिलिंग सारखा दिसतो पण हे सिलिंग नाही आहे.
आणि मी इकडे फॅन पण पिंक कलरचा लावलाय वरती. आणि इकडे इन्व्हर्टरसाठी स्पेस दिला होता, तर मी स्टोरेज बनवलं आहे, कारण आम्हाला इन्व्हर्टरची गरज नाही आहे, कारण इथे 24 आवर्स बॅकअप आहे. आणि बेडच्या खाली स्टोरेज आहे, तो मी व्हिडिओ काढायचा विसरली. हायड्रोलिकचा बेड आहे, तर तिथे आपण ब्लँकेट्स वगैरे ठेवू शकतो. तर या रूममध्ये डबल बेड, स्टेअर्स, वॉर्डरोब, परत सीटिंग एवढं सगळं बनवून तुम्ही स्पेस पाहू शकता किती. म्हणजे नॉर्मल बेडरूमची साईज आहे, तर ही स्पेस खूप आहे. म्हणजे डिझाईन असं केलंय की एवढं सगळं बनवून स्पेसही खूप राहिला पाहिजे. इथे आम्ही जेव्हा घरचे सगळे येतात तेव्हा आम्ही सगळेजण इथे गप्पा मारत बसतो आणि झोपू शकतो. सगळेजण आम्ही या रूममध्ये झोपू शकतो. आणि ही पल्लवी माझी फ्रेंड, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू लवकरच. आणि माझं पण चॅनल आहे सियाज मॉम म्हणून, तर प्लीज तिकडे पण जा, व्हिजिट करा आणि व्हिडिओज बघा. तर आमचे अजून काय खूप सारे व्हिडिओज येणार आहे. हिचा होम टूर नंतर माझाही होम टूर, सोन्याही टाकेल, मीही टाकेल. तर हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटू लवकरच. तोपर्यंत बाय बाय बाय.